नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की हाताची बोटं. आपल्याला हाताची जी बोटं असतात ना मित्रांनो, त्याच्यावर आपला स्वभाव, त्याच्यामुळे आपलं नशीब, आपलं भाग्य या गोष्टी आपल्याला म्हणजे असे साधारणतः प्रेडिक्ट करता येतात किंवा आपल्याला अंदाज लावता येतो. अनेक लोक विचारत असतात की आपली जी हाताची बोटं असतात त्यावरून आपल्याला काही सांगता येतं का? तर नक्कीच मित्रांनो सांगता येतं, कारण हाताची जी बोटं असतात वेगवेगळ्या प्रकारची असतात. तुम्ही जर बघितलं असेल का जी कलाकार वृत्तीची माणसं असतात, जे कलाकार असतात, कलावंत असतात, त्यांची जर हाताची बोटं जर बघितली असेल लांब सडक असतात आणि जे पुढचे बोटाची जी टोकं असतात ते निमुळते असतात. तुम्ही मोठमोठ्या हिरोईन बघितल्या असतील, मॉडेलिंग करणाऱ्या मुली बघितल्या असतील किंवा कलावंत गायिका बघितल्या असतील, असे जी अनेक आणि कलाक्षेत्रात काम करणारी मंडळी असेल तर तुमच्या एक लक्षात येईल का त्यांच्या बोटाची पुढचे जे बोटाचे टोकं आहेत ते अतिशय तीक्ष्ण असतात किंवा असं निमुळते असतात. लक्षात घ्या, हाताची लांब सडक बोटं असणं हे खरं म्हणजे शुभ मानलं जातं. त्यानंतर तुम्हाला सांगतो, काही लोकांची हाताची जी बोटं असतात ती अतिशय छोटी असतात किंवा काही लोकांच्या हाताची बोटं जो चवडा असतो आपला त्याच्यापेक्षा अतिशय कमी असतात वगैरे. आणि जी चवडा मोठा आणि हाताची बोटं छोटी असतात यांना थोडीशी कष्ट करणं, त्यांना परिश्रम त्यांच्या वाट्याला जास्त येणं किंवा स्ट्रगल त्यांच्या आयुष्यात वगैरे येतात. पण त्याच्या उलट तुमच्या लक्षात घ्या, हाताची बोटं लांब असणं आणि चवडा छोटा असणं अलग लक्षात. तर याचं जर बघितलं असेल तर त्यांचं थोडीशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात, त्यांना अनेक गोष्टी अशा सहज मिळतात. लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला सांगतो, हाताची बोटं अतिशय छोटी छोटी असणं, असे गट्टू होणं, असे छोटेसे आपण म्हणतो ना गट्टू पडलेले एकदम छोटी छोटी बोटं असणं, हे जर लोक जर बघितले असेल तर तुम्हाला सांगतो चोर, भामटी लोक, लक्षात घ्या, फसवणारी लोक, धोका देणारे लोक, त्रास देणारे लोक, दरोडे वगैरे खोर वगैरे अशी जर लोक जर बघितले, अर्थात नुसत्या बोटांवरनं भविष्य नाही सांगता येत, त्याच्यावरल्या रेषा वगैरे, त्यांचा आकार वगैरे ह्या गोष्टींवरनं सुद्धा प्रेडिक्ट करतात. परंतु तुम्हाला सांगतो का ही जी खूप छोटी छोटी बोटं असणं हाताची, असे गट्टे असणं हाताचे, लक्षात घ्या, छोटे छोटे बोटांचे वगैरे, आणि अशा प्रकारचं जे आहे लक्षात घ्या, तर ही माणसं तुम्हाला सांगतो धोकादायक प्रवृत्तीची लोकं मानली जातात. त्यामुळे हाताची बोटं चार तर जनरली जर समजा तुमच्या हाताची बोटं हात सरळ असेल, कुठेही हाताला फट नसेल किंवा हाताचे बोटं वाकडे तिकडे नसेल आणि एक सरळ नॉर्मल हात असणं खरं म्हणजे हे नशिबान आणि भाग्यवान माणसाचं लक्षण आहे. अनेक लोकांची बोटं वाकडे तिकडे असतात. लक्षात घ्या, आता वाकडे तिकडे जी बोटं असतात ज्यांची तर त्यांचा थोडासा लहरी स्वभाव असतो. अनेक गोष्टीमध्ये कधी लवकर ते चिडतात वगैरे किंवा त्यांना काही गोष्टी सहन होत नाही, कोणी बोललं तर त्यांना पटकन राग येतो वगैरे. काही लोकांचे हात जर बघितले असेल मित्रांनो, त्या हातांना बरेच असे भोका असतात किंवा असे आपण म्हणतो छिद्र त्याच्यातून दिसतं आपल्याला, म्हणजे मध्ये खरं फटी असतात, मोठ्या मोठ्या फटी असतात. हात जर नीट बघितला आपण मागून आणि पुढून जर बघितला तर तुम्हाला त्याच्या असे छिद्र दिसतील, लक्षात, फटी दिसतात मोठमोठ्या. तर अशा लोकांच्या बाबतीत म्हटलं जातं की बाबा यांच्या हातामध्ये पैसे टिकत नाही किंवा यांना कितीही पैसे आले तर त्यांच्याकडून खर्च होऊन जातात, असं लक्षात. आणि त्या उलट जसं मी तुम्हाला सांगितलं, नॉर्मल हात असेल, सरळ बोटे असतील, सरळ साधे सरळ, कुठलेही फट नसेल आणि तुम्हाला दिसायलाही बी एक म्हणजे सगळ्या प्रमाणात हात आपण म्हणतो ना, खरं म्हणजे तो प्रमाणात हात, अशी माणसं नशिबान किंवा भाग्यकारक, भाग्यशाली हात असं आपण म्हणतो, अलग लक्षात. त्यामुळे हातावरनं सुद्धा माणसाचा स्वभाव कळतो, साधारणतः तो माणूस कसा असेल, म्हणजे हाताची बोटं कशी असतील, लक्षात घ्या. म्हणजे त्यामुळे हाताची बोटं हे या माणसाला प्रेडिक्ट करण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे मित्रांनो तुम्ही बघा, तुमचे हाताची बोटं कशी आहेत, लांब आहेत का, हाताची बोटं जाड आहेत का, हाताच्या बोटांमध्ये मोठ्या मोठ्या फटी आहेत का, किंवा हाताच्या बोटांना फटी नाही आहेत का, किंवा छोटे छोटे बोटं आहेत का, हे तुम्ही एकदा तुमचा हात बघा आणि त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. आणि तुम्हाला जर असा काही अनुभव आला असेल तर आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. हे आपलं पूर्वपरंपरागत नॉलेज आहे. पूर्वीपासून आपले पूर्वजांनी सांगत आले अनेक शास्त्र पुराणा, याच्यामध्ये अनेक गोष्टीमधून आपण जे ऐकीव माहिती असते आपल्या आणि ते नॉलेज पुढच्या पिढीला द्यावं हा उद्देश आहे. एक मनोरंजन आणि एक नॉलेज, माहिती या दृष्टिकोनातून ह्या व्हिडिओवर बघावा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.